सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा ना. माझं नाव विकास ज्ञानदेव जाधव, राहणार शिंदे खुर्द, तालुका मान, जिल्हा सातारा. ओके, हा तुमचा एच एफ गाईंचा गोठा आहे. हो, हा आपला एचएफ गायींचा गोठा आहे. 10 गाया मोठ्या आहेत त्या. 5 गाया आपल्या घरीच चांगले विशेष चांगले सिमेंट्स भरून बर सिमेंट्सवर काम करून हां WWS म्हणा, हां ज्युपिटर म्हणा, एबी ज्युपिटर म्हणा, हां वॉल्फ म्हणा, हं. त्याच्यावर ते आता सध्याला 10 कालवडी घरीच तयार केले. हो, आता सध्याला 5 कालवडी ती घरीच तयार केलेल्या. ज्या गाया आहेत त्यातल्या 8 गाया विकतच्या हां. आहेत. बाकी 2 गाया आहेत त्या पण घरी तयार केलेल्या. एक गाय आहे ती हं. घरीच तयार केली. ही जी तुमच्या मागे दिसते ती मागे जी गाय आहे हां ती घरचीच कालवड आहे. बरं. 12व्या महिन्यात वेली ती. 18 महिन्यात वेली. 12व्या महिन्यात 11व्या महिन्यात सिमेंट भरलं. हां 21 महिन्यात ती येली. 2 वर्षाच्या आतमध्ये ती वेलेली आहे. अरे वा. आता तिचं दुसरं व्यात आहे. बर. आता ती दुसरं व्यात आहे. आता येली एक 15 दिवस झालेली. हे तुम्ही दुग्ध व्यवसाय एच एफ गाईंचा कधीपासून करताय? ही व्यवसाय आता माझ्याकडे पहिले म्हशी वगैरे होत्या. हां त्याच्यामुळे ती म्हशीचा भाकडका जास्त असल्यामुळं हां हे आपण एचएफ कडे वळलो. गाईंकडे वळा. हा, याचे एक म्हस काढून त्या एक गाई वगैरे घेऊन हां 3 वर्षात एवढं थोडंफार सक्सेस झाले. 3 वर्षात आता तुम्ही गायींचा व्यवसाय करताय. हो. ओके, आणि याला मिल्क चार्जर पण वापरताय तुम्ही? मिल्क चार्जर म्हणा, हेल्थ चार्जर म्हणा, ॲनिमल हेल्थ चार्जर. हा ॲनिमल हेल्थ चार्जर ते सुद्धा आता सध्याला वापरायचं चालू केलं. बरं बरं. मिल्क चार्जर कधीपासून चालू केलं? मिल्क चार्जर आता एक वर्षापूर्वी चारत होतो. हं. पण ते कसं आहे, वाहतूक लांब होतं. ते आमच्याकडे एक देवडीला एक हा, हा, होतं, हा. इकडे ललगुणला एक होतं. ओके. त्यांच्यात पैसे जायचं ते कधी नसणार. हं. 1 वर्षापूर्वी आपण एक बॅग 25 किलोची चारलेली. बर. पण आता इथं आपल्या जवळच झालेलं आहे मलवडीमध्ये. हो. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वापर चालू केला त्यावेळेस तुम्हाला काय बदल झाला? त्यावेळी रिझल्ट, ज्यावेळी 25 किलोची बॅग चारली हां त्यावेळी रिझल्ट चांगलाच होता. काय काय वाटलं बदल असं? रिझल्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं गायांच्या तब्येती व्यवस्थित राहतात. हं. जी डरंगाळते हं. ती एकदम शेणगट्टा पडतं. शेणगट्ट येते. हं. एकदा गायांची तंदुरुस्ती व्यवस्थित असेल, हं. गाया तंदुरुस्त असतील हो. तर दूध ते आपोआप वाढतेच की. बरोबर. पण मग तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला दुधात किंवा त्याच्या फॅट मध्ये काही बदल जाणवला? दुधाच्या फॅट आणि SNF मध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली दिसली. पहिले किती लागत होतं, नंतर किती लागायला लागलं? पहिले लागत होतं की 3 किंवा फॅट 3 लागत होती. हा. SNF समजा 5-4 आपला 3-5 किंवा 6 पर्यंत जात होता. हा. पण त्यावेळी ती 25 किलोची बॅग चालू केली आणि हं. एक 15 दिवसांनी हं. तीच फॅट 3-8 वर गेलेली. हा. SNF आहे तो म्हणतोय 3-9 वर गेलेला. 3. असे हां हां हां. चालू होतं. बरं. आणि दूध वगैरे वाढलं का काही? दूध वाढलेले. किती वाढलं? दूध एका गाया मागे नाही म्हटलं तरी 1 लिटर जरी पकडला हं. तरी 8 गायांचं 8 लिटर वाढलेच की. 8 सकाळचं 8 संध्याकाळचं 16 लिटर वाढले. दिवसाला 16 लिटर वाढलं. हा, ओके. किती गाईन मागे? 8 गाय. 8 गाईन मागे 16 लिटर वाढलं. तेच ना, सकाळी 1 लिटर वाढलं, संध्याकाळी 1 लिटर एका गायचं. बरोबर. हा. आणि मग तुम्ही जेपासून चालू केलं त्या गायींच्या अंगावर चमक किंवा तब्येतीमध्ये काही सुधारणा वाटल्या का? आता तुम्हीच बघताय, तुम्ही आलाय म्हणजे चमक आहे. आता मी सांगण्यापेक्षा तुमचं हो. कसं वाटतंय तुम्हाला, त्या हिशोबाने तुम्हाला भेटेल. चमक वगैरे राहतीच. हां. काय आता एच एफ गाईंचा गोठा एवढा शुद्ध किंवा म्हणजे असं शेणघट्ट पडत नाही, म्हणजे माशा वगैरे जे असतात घाणीवरती ते जास्त असतात. आणि ह्याच्यामुळे मिल्क चार्जरमुळे ते बी जाणवले की गोचूड होत नाही, माशी कमी राहते. काय हो. आणि सगळ्यात महत्वाचं चकाकी आली म्हणजे चकाकी आली म्हणजे गाय तंदुरुस्त असली की चकाकी येतेच. त्याचा काही बरोबर. विषय नाही. आता तुम्ही जेव्हापासून मिलचा तेव्हापासून डॉक्टरचा खर्च वगैरे किंवा आजारी Actually, पडणं? पहिले स्टार्टिंगला पहिल्या वर्षी ज्यावेळी गाया घेतलेल्या नवीनच घेतलेल्या हो. त्यावेळेला 1 वर्ष बरोबर 1-2 वर्ष एवढा त्रास झाला. हे गाय घेतले का नाही बघा बसलेले त्यावेळेस नुसते हाडकं होते ना, अशी वर वाकत होती. हे गायीची तब्येत बघा आता कशी केली आम्ही. आता तर लय सुंदर लय झाली. हाडकं म्हणजे हाडकंच होते. हा हा. काय खाऊ घातलं तिला एवढं असं? नाही, खाऊ म्हणजे चाऱ्याचं सगळ्यात महत्वाचं चाऱ्याचं नियोजन. चाऱ्यावर काम केलं की चारा आणि मिनरल मिक्सर या 2 मिल्क चार्जर किती देत आहे तिला? 50 सकाळ 50 संध्याकाळ 50. एवढ्या मोठ्या गायींना आता एक गाय किती लिटर दूध देणार आहे तुमची? एक सर्वसाधारण 10-12 पकडा. 10 लिटर एका वेळेस? म्हणजे दिवसाला 20 लिटर 20 देत लिटर पकडा दिवसाला. तर याला प्रमाण जे हे कमीत कमी 100 ग्राम पाहिजे तुमचं. सकाळी 100 ग्राम, संध्याकाळी 100 ग्राम. अच्छा. जेवढी मोठी गाय असेल, जेवढं जास्त दूध देणारी गाय असेल
तिला तेवढं जास्त प्रमाण झालं पाहिजे. जर तुमची 30 लिटर दूध देणारी गाय असेल तर तिला 150 ग्राम असलं पाहिजे. अच्छा. आणि हे चालू केल्यावर तुम्हाला कुठलंच मिनरल मिक्सचर नाही, लिव्हर टॉनिक नाही किंवा कुठला डॉक्टरच्या दवाखाना करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. 100% याच्यावर याच्याने डॉक्टर आमच्या गोट्यावर नसतात, फक्त शिमेच भरायलाच असतात. अरे वा. गाय खात ना, म्हणजे सगळं खाते त्या टाकल ते काय नसतं तसं खायला. आणि तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर पण वापरलं, हो. ते कशासाठी वापरलं होतं? ॲनिमल हेल्थ चार्जर स्टार्टिंगला कसं होतं, डायरेक्ट तुम्ही दुसरं मिल्क मिल्क चार्जर डायरेक्ट वापरू शकत नाही. हा. वापरू शकत नाही म्हणजे काय वापरू शकत नाही, समजा त्यांचं सवय नसते, आपण डायरेक्ट ते त्या ह्याच्यावरनं इकडे डायरेक्ट मिल्क चार्जर येतो. त्याच्यामुळे ते पहिले 15 दिवस जर हेल्थ चार्जर दिलं, अॅनिमल हेल्थ चार्जर सुरुवात करताना जर अॅनिमल एक चार्जरचा एका गायला एक पुढा चारला आणि त्याच्यानंतर तुम्ही मिल्क चार्जर चारलं, त्याचा इफेक्ट जोरात आहे. बरोबर. काय असतंय, आज मिल्क चार्जर आपण लगेच वापरू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही वापरायला, आणि पूर्वी वापरतच होतो, त्याचे रिझल्ट पण चांगले होते. परंतु आज जो चारा आहे हा पूर्णपणे कशात झालाय, केमिकलचा झालेला आहे. पाणी तुमचं क्षारयुक्त झालंय, दूषित झालेलं आहे. वॉटर सोल्युबल सोडून ते परत विहिरीत येतात, तिथून आपल्या गोठ्यामध्ये येतात आणि ते आपण जनावरांना पाणी पाजतो. अशा दूषित चारा आणि पाणी यामुळे जनावरांची जी पचनक्रिया आहे ती फार मंदावलेली. त्याच्या पोटामध्ये जे पचवण्यासाठी बॅक्टेरिया असतो तर ते पूर्णपणे मेलेले आहेत. त्याच्यामुळे नुकसान होतं जनावरांचं, आणि ते लगेच मिल्क चार्जरने कधी कधी ऍक्टिव्ह होत नाही, त्याला वेळ लागतो. मग अशा वेळी तुम्ही जर अॅनिमल हेल्थ चार्जर वापर केला तर हे डायरेक्ट काम करतं जनावरांच्या पचनक्रियेवरती, आणि एकदा पचनक्रिया सुधारली की मग सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. अॅनिमल हेल्थ चार्जर सेल ऍक्टिव्हेट करतं, दूध वाढवतं, भूक वाढवतं, पचनक्रिया वाढवतं, आरोग्य चांगलं करतं, प्रतिकार शक्ती वाढवतं, असे भरपूर कार्य करतं. ते 8-9 कार्य आहेत ते अॅनिमल हेल्थ चार्जरचे. त्याच पद्धतीने मिल्क चार्जर सुद्धा काम करतं, फक्त ते चारा आणि पाणी जे जास्त प्रमाणात दूषित झालं त्याच्यामुळे. एकदा तुमचं अॅनिमल हेल्थ चार्जरने तब्येत सुधारली आणि चारा चांगला झाला की तुम्ही फक्त मिल्क चार्जर वापरलं तरी काहीच हरकत नाही. फक्त हेल्थ चार्जर कुठल्या गायना वापरायचे, जी वीक गाय आहे, हो, कमजोर, पहिले मिल्क चार्जर चारण्यापेक्षा जी वीक गाय त्याला ते हेल्थ चार्जर एक पुढे चारून त्याच्यानंतर त्यांनी ज्याची गाय तंदुरुस्त आहे त्यांनी डायरेक्ट मिल्क चार्जर आलं तर काय हरकत नाही. बरोबर. पण ज्याची गाय थोडी कमजोर आहे त्यांनी पहिलं ते हेल्थ चार्जर चारणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही मिल्क चार्जरच्या 25 किलोच्या बॅग वापरताय, किती बॅग झाल्या असतील तुमच्या? पहिली एक झाली, आता एक चालू आहे. बरोबर, 2 बॅग. आणि तुम्ही जे मिनरल मिक्सचर वगैरे देताय किंवा इतर गोष्टी देताय ते तुम्ही 100% बंद करा. त्याला तुम्हाला काहीच द्यायची गरज नाही. फक्त मिल्क चार्जर जे त्याचं प्रमाण जे ते वाढवून द्यायचं. आणि जरी पण देत असले आणि अचानक ताप आला जनावरांना, येतो कधी कधी चारा मधून प्रॉब्लेम येतो किंवा पाण्यातून किंवा वातावरण बदल, तर प्रमाण आणखीन फक्त दुप्पट करून द्यायचं. तेवढं दिलं की तुम्हाला डॉक्टर बोलवायची गरज नाही, तेवढ्यानेच रिकव्हर होऊन जाणार. आणि अॅनिमल हेल्थ चार्जरचा 1-2 पुढा घरी आणूनच ठेवायचा. जर काही झालंच तर लगेच अॅनिमल हेल्थ चार्जर चालू करून द्यायचं. एवढ्यावर तुमचे जनावर जे ते 1 नंबर राहतील. एका गायला समजा बायचान्स आता गाय त्याला हेल्थ समजा तापच आला, मग हेल्थ चार्जर किती प्रमाणात? 100 ग्राम द्यायचं. 100 ग्राम सकाळी, 100 ग्राम संध्याकाळी, 100 ग्राम असं 2 वेळेस द्यायचं. आणि मिल्क चार्जर पण 100 ग्राम एक्स्ट्राचं पोषण म्हणून अॅनिमल हेल्थ चार्जर वापरायचं. कसं आहे, आपण पण काही जर बाहेरचं खाल्लं तर आपलं कसं पोट दुखतं, मग पोट दुखलं की आपल्याला डोकं दुखायला लागतं, आरोग्य बिघडतं. त्याच पद्धतीचं जनावरांचं आहे, बाहेरचं चारा पाणी थोडा बदलला की लगेच आरोग्य काय होतं त्यांचं खराब होतं, आणि मग त्याच्यामुळे ते काय होतात, आजारी पडतात. ते काय बोलू शकत नाही, आपल्याला सांगू शकत नाही. त्यासाठीच तुमचं सगळ्यात महत्वाचं मिल्क चार्जर, अॅनिमल हेल्थ ते तर आहेच. सगळ्यात महत्वाचं तुमचा चारा, हो, वैदिकचा चारा, वैदिक चारा म्हणा किंवा आता शेतातून आणता येतो गोअमृतवरचा म्हणा, किंवा आता सध्याला आपल्याकडे आमच्याकडे दुष्काळी भाग आहे. आता इथून पुढे तुम्हाला पाणी कमी होतच जाणार. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत इकडे हिरवा चारा असा बघायलाच भेटेल. मग असं मलवडी बरोबर किंवा आंधळी तिकडे धरण झालंय तिथलं, जेणेकरून आता मुरगासची एवढी चांगली सुविधा निघालेली आहे. 12 महिने तुम्ही एकच चारा देऊ शकता. बरोबर. ते गायांसाठी एकदम वरदानच म्हटलं तरी चालेल. पण ते पण तुम्ही तेवढा चारा कसदार जो आहे तो तयार केला पाहिजे. आज शेतकरी त्याच्यावरती आळी येतात, त्याच्यासाठी फवारण्या करतात, केमिकलचा अंश वगैरे असतो, तर त्याला जर व्यवस्थित ठेवलं तर तो फायदेशीर, नाही तर त्याच्याने पण विष बाधा होते कधी कधी.
चारा तयार करतानाच किंवा घरी करतानाच वैदिक खतं जे आहेत ते वापरायची, त्याच्याने ते रोग आमचं- कीड वगैरे येत नाही. आता पाठीमागं आणि हे जे तुमचं शेण तयार होईल हे तुम्ही आता एवढं छान नियोजन करताय तर तुम्ही शेण पण तेवढं क्वालिटीने विकू शकता. आपले एक शेतकरी आहे हिंगोलीचे, ते 50 किलोची बॅग 650 रुपयाला देत आहे या खताची. फक्त चारा वैदिकचा वापरता आणि जनावरांना मिल्क चार्जर वापरता. ते 50 किलोची बॅग, आता तुमचं हे जे शेण आहे किती 11-15 म्हणजे 11-12 रुपये किलो जे आहे ते जाईल, एवढ्या त्याला रेट जो आहे तो मिळेल. त्या पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करायला पाहिजे. चारा वैदिकचा असेल आणि मिल्क चार्जर दिलेला असेल तर त्या शेणाला सुद्धा किंमत आहे आणि हेच तुम्ही वापरू शकता शेतामध्ये. याच्यामध्येच गांडूळ तयार होणार. गांडूळ खताला किती मागणी आहे आज, मग हे तुम्ही त्याचं तयार करू शकता. ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये गांडूळ तयार होतं. तुम्ही म्हणण्या आता तुम्ही तर सांगितले, पण आमचे चर्चा पाठीमागच कदम साहेबांची झालेली, त्यांना आम्ही स्वतः विचारलेलं, आता समोरच आहेत, की आपल्याला पूर्ण ह्याच्यावरच यायचे, त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते नियोजन महत्वाचं, ते नियोजन महत्वाचं. चारा लागवडीसाठी काय काय द्यावं लागेल हे त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. चाऱ्यालाच वैदिक द्यायचंय, कृषी अमृत SST आणि वैदिक प्लस SSM आणि कृषी अमृत, हे ते जर 100% केलं तर मग काय अडचणच येणार नाही. चाऱ्याची तुम्ही सांगत होत्या गाईचा अनुभूती कुठल्या याला 1 नंबर आली? आपल्याकडे देशी गाय आहे, कालवडच म्हणते, कालवड होती, आपण तिला ते गायत रूपांतर केलं व्यवस्थित. त्या गायच आपल्याला गेल्या वर्षी कनेरी मठाला कोल्हापूर कनेरी मठ तिथे महाशिवरात्रीला 3 दिवस प्रदर्शन असतं. बर, ते 3 दिवस जी महाशिवरात्रीला लोक येतात लांबून लांबून, त्यासाठी त्या महाराजांनी स्वतः 3 दिवस ते प्रदर्शन ठेवलेलं असतं. कर्नाटक, महाराष्ट्र सगळी देशी गोवंश बैल म्हणा, गाय म्हणा, ते तिथं आलेले असते. त्यामध्ये एक गायीसाठी एक कामधेनू एक पुरस्कार असतो, 51,000 रुपये ट्रॉफी, आणि तिथं आपला सन्मान करते. तर बैलासाठी गायीसाठी कामधेनू आणि बैलासाठी दुसरं एक नाव आहे ते 2 पुरस्कार असतात सगळ्या गायांनी. जवळजवळ 1,000-1,500 देशी गोवंश येतात तिथे दरवर्षी. 3 दिवस मुक्काम तिथे 3 दिवस करायला. तिथं तेवढ्या गायीतनं आपल्या गेल्या वर्षी 1 नंबर आला. ते पारितोषिक तुम्हाला भेटलं? हो, 51,000 रुपये ट्रॉफी आणि तो पुरस्कार भेटला गेल्या वर्षी. नवीन वापरायला सुरुवात केली. यांना 1 किलोचं पॅकेट दिलं मिल्क चार्जरचं आणि 1 अॅनिमल हेल्थचं. आणि मग ते कशासाठी वापरताय तुम्ही? गायांसाठी. बर, कधीपासून केलंय चालू? 3 आठवडे झाले. 3 आठवडे झाले. काय बदल वगैरे जाणवतोय का? जाणवते. काय बदल वाटतोय? जनावरांच्या अंगावर चकचकी येणे किंवा फॅट लागणे. फॅटला एनएसएफला बराचच फरक पडलाय. बरं, किती फॅट वाढली? फॅट माझी जवळजवळ 9 पॉईंट वाढली आहे. 9 पॉईंट आणि NSF 7-8 पॉईंट वाढली. SNF 8 पॉईंट वाढला. आणि तुमची डिग्री जवळजवळ 27ची 29-30 लागायला लागली. अरे वा, म्हणजे फायदा झाला बा खऱ्या अर्थाने. आणि शेण वगैरे? शेण म्हणजे आमचा असा मुक्त गोठा नाही. नाही, घट्ट झालं का बॉस? घट्ट. आता व्याच्या टाइमला थोडे तेवढे शिथिरा पडते, पण मग रेग्युलर घट्ट असते. बरं, तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव रामचंद्र सर्जेराव जाधव. ओके, कंपोस्ट शिंदीचेच आहेत तुम्ही. ते त्यांनी 1 किलोचं पॅकेट नेल्यानंतर 10व्या दिवशी ते आले स्वतः म्हणले मला ते 5 किलोचं पहिले 1 किलोचं पॅकेट नेलं, म्हणजे फक्त आधी खात्यात का कसे नाश करते यासाठी नेलं होतं. गुण येतोय का नाही सगळ्यात महत्वाचा विषय. आणि ते गुण येण्यासाठी किंवा त्याला डिसेंट्री जर लागलीच तर दुसरं परत आणखी त्यांच्याकडून दुसरी एक अॅनिमल चार्ज ते चालू केलं. मग ते दोन्ही संपल्यानंतर मी परत मोठी बॅग नेली 5 किलोची त्यांच्याकडे. 5 किलोची बकेट नेली. अरे, आता कंटिन्यू चालू आहे सगळ्यांना. आता नाही बंद करणार? गाभणला वेलेला नाही, आता नाही बंद करणार. कशी वाटते ती पावडर जडीबुटी पासून बनवलेली? चांगली पावडर. आवडीने खाता का जनावर? आयुर्वेदिक पावडर सारखी पावडर ते. हो, वैदिक पावडर आहे ती मिल्क चार्जरची. ती जनावरांना एवढी आवडते की ती चाटून खातात. जनावर पण शांत राहतात. आता जर्सी गायचा गोठा आहे बघा ना, किती शांत बसले ते असं. आणि खायचे त्यांना ते सोडा वगैरे चारण्यापेक्षा ही पौष्टिक आहे. हे पौष्टिक आहे आणि हे केमिकल नाही याच्यामध्ये काही, पूर्णपणे वैदिक आहे. जडीबुटी असल्यामुळे त्यांना आरोग्य भेटेल. त्याच्यापासून मिळणार हे शेण आहे ना, हे तुम्ही बाजूला ठेवा सेपरेट, आणि हे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरा. 20-30% तर तुमचं असंच उत्पादन वाढणार.
20-30% उत्पादन असंच वाढणार या शेणखतावरती. याला आपण गोअमृत म्हणतो. याला फक्त काय करायचं, चारा जो आहे ना तो वैदिकचा वापरायचा. त्या घेतल्या वावरात घास केला ते काढला आणि नंतर टाकलं ना शेणखत. तर आता बघा मका कसले आले, लय भारी आले. पहिले एवढीच आली होती, वाढली होती, छोटी छोटी होती. आता हेच खत टाकल्यावरती हेच खत टाकलं, चांगली एक वाढली महिन्याची आता. मक- लय भारी वाढली. तेच खत टाकलं. एक महिन्याची मका आहे. प्लॉट बघायचा असेल ना तर इथे खालीच प्लॉट आहे. चालेल, बघू ना. रस्त्याने येताना तो आहे तोच आहे ना. नाही काही त्याची हा हा या झाडाच्या खाली बर. तसं आहे. त्याचा पण तुम्हाला अनुभव आला. रिझल्ट आहे. आणि आर- पिवळी आ- येताना तेव्हावर अर्ध- पिवळी उगावले, आता हिरवीगार उगावते. आता एकदम हिरवीगार या गोअमृत वरतीच या शेणखतावरती. म्हणजे एवढी ताकद जी आहे याची वाढते खत. ते माझ्याकडे म्हणजे जनावर कमी येते हो. नाही म्हणलं तर चालत. तर माझ्याकडे बाग आहे डाळिंब वगैरे. हम्म. तर त्यांना मी सांगितलं हो. तुमचं जर 5,000 कोणी नेत असलं हा. तर मी हे तुम्ही कंटिन्यू करा. मी 9-10 हजार नेईन. 10,000 टायली घेऊन जाईल म्हणले. बापरे. असे तुमचे 5,000 रुपये जाते का नाही, हा. ह्याच्यावर सगळे डिटेल ह्याच्यावर या, एसटी वरती या. मी तीच तुमची टायली 5,000ला मी नेतो. 10,000ला घेऊन जात. 10,000ला जागेवर. हा, जागेवर म्हणजे टेन्शन आहे का नाही. म्हणजे दुधाचा पैसा होतो, आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य शेण चांगलं विकलं जाते. राहतं, दुधाचा पैसा होतो, आरोग्य चांगलं राहतं. सगळेच पिका बघते आपल्या फायदा. मकावरतीच न काम करता तुम्ही वांगी तंबाटी कशावर बी जरी आणि शेणखत हे टाकलं. मुक्त गोटा केल्यापासून मस्टर्ड म्हणजे असं बांधून आजार कमी मस्टर्ड झाले. लय होत होता हा. गायांना. आजार पण कमी हे गेल्यापासून एक्का पण गाईला मस्टर्ड आहे. मस्टायटिस नाहीच एक्काला काहीच. पण नाही. अरे वा. एक्का पण गायचं असं हे झालं नाही की मस्टर्ड आहे. तर असं जाग्यावर बांधल्या की संध्याकाळी बघितलं तर चांगलं आहे आणि सकाळी बघितलं तर हाय सुजायचं. सुजलेला आहे. बापरे. दार ते येते त्यातनं दहीसारखं 2 वर्ष झालं आता काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम काय नाही. नाही काय काहीच नाही. नाही. हम्म. मुक्त गोट्याचा बी एवढा चांगला लय परिणाम आहे. परिणाम. चांगला परिणाम. 2 तास फक्त वर असतात. हो. 2 तास फक्त यांना दावे असते. नाही तर बाकी मोकळच. आणि सकाळी शेण 2 तास काढायचं संध्याकाळी आणखीन. सगळ्यात ताण नाही. महत्वाचं 80% आपलं कष्ट वाचते. कष्ट हो. लय वाचतंय त्यानं. आता शेणाचं एवढ्याच गाय आपण जर कुठे सावलीखाली नेऊन बांधले असते, हम्म. एखादं कोण 10 वाजता पाणी दाखवता, कोण पाणी पितं, बरोबर. कोण पित नाही, हम्म. तिला परत 12 वाजता सोडायची, कुठली पिली नाही तिला परत तिथं न्यायची. हम्म. आता ते इथनं उठून रवत करून ती गाय तिथं पाणी पिते. तिला वाटलं तेव्हा पाणी पिते, वाटलं वाटत तेव्हा तेव्हा खाते. रवत करत बसते. हम्म. ही 5 वाजेपर्यंत उठत बी माहिती असते यांना. 5 वाजता एवढं टायमिंग झालं की मग सगळे उठलं. हम्म. हो 5लाच तोपर्यंत एक गाय सुद्धा हमरत नाही. जागेवर आणि हमरत वासरं बी नाही सुद्धा तर बारकी आहे ते हमरत नाही. हा. छान. खायला सकाळी आणि संध्याकाळी 2च टायमिंग खायला असतं. हम्म. हे चांगलं आहे.